आपण ऐकत आहात जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याद्वारे लिखित पुस्तक जगण्याचा मार्ग. विषय पंडित मणिराम कथावाचकाची गोष्ट. मणिराम नावाचा एक प्रसिद्ध कथावाचक पंडित होता. हरियाणातील एका गावात रामायण कथेचे आयोजन केले. रामायणाची कथा जास्तीत जास्त 11 दिवसात संपूर्ण होते. मणिराम पंडितजींनी 30 दिवसात पूर्ण केली. विचार केला होता की जास्त दिवस कथा केली तर दररोज दक्षिणा मिळेल, त्याप्रमाणे अधिक दक्षिणा प्राप्त होईल. 30 दिवसांच्या कथेत मणिराम पंडितांना फक्त 30 रुपयेच मिळाले. गावातील काही लोकांनी ज्या दिवशी मणिरामांच्या कथेची समाप्ती होती त्याच दिवशी त्याच वेळेत दिल्लीची नाचगाणी करणारी प्रसिद्ध नर्तिका चंपाकलीचे नाच गाणे ठेवले होते. संपूर्ण गाव नाच गाण्याचा कार्यक्रम पाहण्यासाठी लोटले होते. 2 तासात चंपाकलीला 500 रुपये मिळाले. मणिरामजींना 30 दिवसात एकूण फक्त 30 रुपयेच मिळाले. पंडितजींच्या दुःखाला काही सीमाच नव्हती. वाटेतच छुडानी गाव होते. मणिरामजींना माहित होते की इथे परमसंत गरीबदासजी महाराज राहतात. त्यांना भेटून पुढे निघावे. संत गरीबदासजी यांच्या जवळ गावातील आणि आसपासच्या गावातील म्हणजे पंचक्रोशातील 10-12 भक्त बसले होते. त्याच वेळी पंडित मणिरामजी पोहोचले. संत गरीबदासजी यांना रामराम केला. संत गरीबदासजी सुद्धा रामराम म्हणाले आणि उचित आसन देऊन बसविले. कुशल मंगल विचारले तर मणिराम म्हणाले, हे महाराज, कलियुगाचा समय म्हणजे पहर आला आहे. धर्माचा नाश होऊ लागला आहे. जीव अगदी गळ्याशी आला आहे. अर्थात लोकांची धर्मावर असलेली श्रद्धा संपली आहे. आकाश आणि जमीन फाटले तरी आश्चर्य वाटायला नको आहे. उपस्थित भक्तांनी विचारले की हे पंडितजी, असे काय झाले? मणिरामजी म्हणाले की काय सांगू, संत गरीबदासजी तर सगळं जाणतात. भक्तांनी विचारले की महाराजजी, असे काय घडले ज्यामुळे पंडितजींना वाईट वाटले? संत गरीबदासजी म्हणाले की गरीब, फूटी आंख विवेक की, अंधा है जगदीश, चंपाकली को 500, मणिराम को 30. भावार्थ, ज्या जगदीश नावाच्या माणसाने जाणून बुजून खोडी काढून मणिरामजी यांच्या कथेच्या भोग लावण्याच्या दिवशी नाच गाणे करणाऱ्या चंपाकलीचा कार्यक्रम ठरविला होता, तो ज्ञान नेत्रहीन अंध आहे. गावातील लोकांनी सुद्धा त्यांची सत्सद विवेक बुद्धी गहाण टाकली आहे. म्हणजेच त्यांनी सुद्धा असा विचार नाही केला की धर्मकथा सुरू आहे, त्याचा विरोध अशा अभद्र पद्धतीने करायला नको होता. साधक हो, मणिरामजी यांनी 11 दिवसात पूर्ण होणारी कथा अधिक दक्षिणा प्राप्त करण्याच्या मोहाने 30 दिवसापर्यंत वाढवली. गावातील काही खोडकर लोकांना देखील मणिरामजींचा हा हेतू माहित होता. म्हणूनच त्यांनी पंडितजी यांना धडा शिकवण्यासाठी नृत्यांगनेला आमंत्रित करून महापाप केले आहे. संत गरीबदासजी यांच्या मुखातून हे सत्य ऐकून मणिरामजी यांच्या आश्चर्याला पारावारच उरला नाही. तो हाच विचार होता की आज 11:30 वाजता सकाळी भोग लावून मी सरळ इथेच आलो. संत गरीबदासजी यांना कसे काय माहित पडले? हे तर परमात्मा आहेत, सगळं जाणतात. मणिरामजी आसनावरून उठला आणि संत गरीबदासजी यांचे चरण धरले आणि म्हणाला, प्रभू, आपण योग्यच म्हणाले आहात. मी लालसेपोटीच कथा अधिक काळ लांबवली. आपण तर अंतर्यामी आहात. हे प्रभू, धर्म, कर्म आणि जगण्याचा खरा मार्ग दाखवा. तेव्हा संत गरीबदासजी यांनी सत्संग करून त्या पुण्यात्मा मणिरामजींना सांगितले की मणिरामजी, तुम्ही पाठ करून जनतेकडून पैसे घेता. ते आपल्यावर कर्ज होत आहे. ते व्याजासहित परतफेड करावे लागते. तुम्हाला यथार्थ आध्यात्मिक ज्ञान नाही. तुम्ही कथापाठ आणि सत्संग करण्याचे अधिकारी सुद्धा नाहीत. आपण लोकांना आकर्षित करण्यासाठी गळ्यात माळ, जी एक तुळशीचा मणी दोऱ्यात ओवून गळ्यात घालतात, जी वैष्णव पंथाची खूण असते, ती घातली आहे.
एक माळ 108 रुद्राक्षाच्या मण्यांची घातलेली आहे, जी मंत्र जप करण्यासाठी असते, जिला संतजन सुमरणी असे म्हणतात. मस्तकावर टिळा लावला आहे, पिवळे वस्त्र परिधान केले आहे. संत गरीबदासजी यांनी वाणीतून स्पष्ट केले की कंठी माला सुमरणी पहरे से क्या होय, ऊपर डूंडा साधका अंतर राखा खोय. भावार्थ, हे मणिरामजी, तुमच्या बाह्य रूपावरून तर तुम्ही साधू वाटता, म्हणजे वरवरच्या दिखाऊपणाची पराकाष्ठा केली आहे. तुमची वेशभूषा पाहून तर भक्त समाज फिदा होईल, परंतु आतमध्ये साधूचे गुण बिलकुल नाहीत. लोभामुळे अंतःकरण मलिन झाले आहे, साधुत्व हरविले आहे, म्हणजेच संतभाव नाही. त्यामुळे तुळशीची कंठी माळ सुमरणी गळ्यात घातली म्हणजे साधू होत नाही. आत्मकल्याणासाठी पूर्ण संतांकडून दीक्षा घेऊन आजीवन मर्यादेत राहून भक्ती केल्याने कल्याण होते. आपण पाठ करण्याचे अधिकारी नाहीत. अधिकाराशिवाय पाठ करणे ही यजमानाची फसवणूक आहे. तुमचे पूर्वज ऋषीजन वास्तविक पंडित होते, विद्वान पुरुष होते. ते अशी चूक करीत नव्हते. संत गरीबदासजी यांनी उदाहरणाद्वारे समजावले आहे की